नमस्कार मंडळी. उपवास असला की उपवासाच्या ताटात वाढण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आज मी नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे. उपवासाला वरीच्या तांदळाचे म्हणजेच भगरीचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही गुलाबजामुनचं टेक्स्चर पाहू शकता. अगदी खव्याचे किंवा मावाचे गुलाबजामुन बनवतात तशाच पद्धतीचे हे गुलाबजामुन बनतात. चला तर मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ म्हणजे भगर घेतलेली आहे. हे अंदाजे 100 ग्रॅम आहेत. वरीचे तांदूळ आणल्यानंतर स्वच्छ साफ करून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि याची एकदम चांगली बारीक पावडर करून घ्यायची. तर हे बघा, मी एकदम बारीक पावडर अशी केलेली आहे. अशा पद्धतीची पावडर करून घ्यायची. यानंतर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर. गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट करायचा नाही आणि ही रेसिपी नॉनस्टिक पॅनमध्येच बनवायची. आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. यानंतर आपण वरीची पावडर जी करून घेतली होती ती घालायची आहे आणि स्लो गॅसवर 1 ते 2 मिनटं ही वरीची पावडर परतवून घ्यायची. फक्त सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायची. जास्त याला लालसर करायची नाही, सफेदच ठेवायची. स्लो गॅसवर वरीची पावडर ही हळूहळू अशी परतत राहायची आहे. एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे करपत नाही. सुगंध येईपर्यंत चांगली परतवून घ्यायची. तर ही पावडर आता परतवून झालेली आहे. जास्त आता याला गरम करायची गरज नाही. 1 वाटी वरीच्या तांदळाला मी इथे 2 वाटी दूध घेतलेलं आहे. दुधाचं प्रमाण आपल्याला अजून लागणार, पण आधी सुरुवातीला कमीच दूध घालायचं. गरज लागेल तसं दुधाचा वापर करायचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता हे थिक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याला अजून इथे दूध लागणार आहे कारण आपल्याला वरीची पावडर ही शिजवून घ्यायची. तर अजून मी 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आणि याच्या गुठळ्या मोडायच्या. व्यवस्थित मिक्स केल्यामुळे याला गुठळ्या होत नाही. तर तुम्ही पाहू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर वाफ काढून घ्यायची. तर स्लो गॅसवर मी ही वाफ काढून घेतलेली आहे. हे बघा, मिश्रण एकदम थिक झालेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण माव्याचे किंवा खव्याचे गुलाबजाम बनवतो तशा पद्धतीचं हे थिक मिश्रण आपल्याला पाहिजे, म्हणजे घट्ट मिश्रण पाहिजे. यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा. तर हे आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. एकदम घट्ट आहे. जास्त घट्ट पण नाही, पण सॉफ्ट आहे. स्पॅच्युलाने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे थोडं थंड होईल. थंड झाल्यानंतरच आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत. आता हे मिश्रण 1 मिनिटभर थंड करून घेतलं आहे. जास्त थंड करायचं नाही, नाहीतर हे गुलाबजाम व्यवस्थित बनत नाहीत. आता याला एकदम माव्याचं टेक्स्चर येण्यासाठी 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं, यामुळे बाइंडिंग छान येते. गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घातल्यामुळे याची चव अजूनच वाढते. तर चिमूटभर मी इथे उपवासाचं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने चांगलं व्यवस्थित 2 ते 3 मिनटं हे मळून घ्यायचं. यामुळे बाइंडिंग चांगली येते आणि गुलाबजाम चांगले बनतात. लक्षात असू द्या, हे मिश्रण कोमट असतानाच चांगलं मळून घ्यायचं. पूर्णपणे थंड करायचं नाही, नाहीतर गुलाबजाम चांगले बनत नाहीत. हे मिश्रण जर गरम असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, जसं आपण पीठ मळतो तसं सॉफ्ट एकदम पीठ मळून घ्यायचं. तर एकसारखं मी 3 ते 4 मिनटं हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडूसारखे वळून घ्यायचे आहेत आणि याचे गुलाबजाम बनवायचे. पीठ मळल्यामुळे इझिली एकदम हे गुलाबजाम बनले जातात. तर हे बघा, मस्त आपलं गुलाबजाम बनलेलं आहे. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. अगदी माव्याचे किंवा खव्याचे गुलाबजाम बनतात तशा पद्धतीचे गुलाबजाम बनलेले आहेत. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. हे बघा, दुसरा देखील गुलाबजाम बनवून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजाम तळून घेऊया. तर इथे कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं आहे. थोडासा सुरुवातीला एक गोळा टाकून बघायचा आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा गोळा जर वर येत असेल तर आपलं हे तेल किंवा तूप
गरम झालेला आहे असं समजायचं। सुरुवातीला तेल किंवा तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर हे गुलाबजाम सगळे तळून घ्यायचे। गुलाबजाम बनवताना लक्षात असू द्या की सगळे एकदमच गुलाबजाम यामध्ये घालायचे नाहीत, थोडे थोडेच घालायचे आणि तळून घ्यायचे। एकत्र घातले तर ते चिकटण्याची शक्यता असते। तेलाचे किंवा तुपाचे बुडबुडे कमी झाले आणि गुलाबजाम वर आले की याला हळूवारपणे अशा पद्धतीने उलटून पालटून तळून घ्यायचे। याचा कलर हळूहळू चेंज होत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त याला गुलाबजामला कलर आलेला आहे। अजून थोडा गोल्डन कलर आल्यावर आपण हे काढून घेऊया। तर हे बघा मस्त कलर आलेला आहे। एकसारखे हे गुलाबजाम आपले तळलेले आहेत। सगळे गुलाबजाम काढून घ्यायचे। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, मस्त आलेलं आहे। अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजाम देखील तळून घ्यायचे। आता गुलाबजाम बनवण्यासाठी इथे पाक बनवायचा आहे। तर पॅनमध्ये मी 2 कप साखर घातलेली आहे। यानंतर 1.5 कप यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर गॅस इथे मी फास्टच ठेवलेला आहे। आपल्याला हा एकतारी पाक बनवायचा नाही, फक्त याचं टेक्स्चर स्टिकी असायला पाहिजे, चिकट असा पाक बनवायचा। यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे। एकसारखं सगळं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे साखर लवकर विरघळली जाते। तर तुम्ही पाहू शकता गॅस फास्ट ठेवून मी हे चांगली याला उकळी काढून घेतलेली आहे। साखर देखील चांगली विरघळलेली आहे। आता चेक करायचं आहे की हे पाक आहे जो आपला हा स्टिकी झालेला आहे का। हाताने हे बघा अशा पद्धतीने चेक करायचं आहे। थोडासा चिकट वाटतो याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे। आता गुलाबजाम यामध्ये घालायचे आहेत, पण लक्षात ठेवा गुलाबजाम पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर पाकामध्ये घालायचे। पाक गरम असताना आणि गुलाबजाम गरम असतानाच यामध्ये घालायचे नाही, नाहीतर गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते। यासाठी गुलाबजाम आधी बनवून ठेवायचे, पूर्णपणे थंड करायचे आणि पाक करून नंतरच यामध्ये घालायचे। आता गॅस स्लो करायचा आहे। झाकण लावून 2 मिनिटं फक्त एक वाफ काढून घ्यायची। तर 2 मिनिटं मी वाफ काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये गुलाबजामचा रस जो आहे, पाक जो आहे मिसळलेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता असेच हे 2 ते 3 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे पाक यामध्ये चांगला मुरला जातो। तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। तर मी 3 ते 4 तास ठेवलेले होते फ्रीजमध्ये असे। त्यानंतर याला आपण चेक करूया। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर मस्त अगदी सॉफ्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत। मंडळी, काही नवीन बनवायची इच्छा असेल, काही वेगळं करायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने हे उपवासाला गुलाबजाम तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।